राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्लाची कार विकत घेणारे देशामधले पहिले ग्राहक ठरले। पण कार खरेदी करत असताना त्यांनी लोकांना एक सल्ला सुद्धा दिलाय आणि या सल्ल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे मात्र विस्फारलेत। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। इलॉन मस्कची टेस्ला भारतात दाखल झाली आणि टेस्ला कार खरेदी करणारे भारतातले पहिले ग्राहक ठरले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। पण ही कार सरनाईकांनी का आणि कुणासाठी घेतली तुम्हीच ऐका। देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे, ह्याचा अजून अभिमान मला आहे। आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतोय, कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे। आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार। इतकंच नव्हे तर तुम्ही अशी कार खरेदी करून तुमच्या मुलांना शाळेत सोडायला गेलं पाहिजे, म्हणजे मुलांना पर्यावरणपूरक गाड्यांची माहिती होईल असा सल्लाही सरनाईकांनी दिला। माझा दुसरा विचार आहे, म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशी सण आहे की ती ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो, गाड्या आम्ही घेऊ शकतो। त्याच पालकांना मी सांगतोय की आमच्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील। आता सरनाईकांनी दिलेला हा सल्ला कुणाला आवडणार नाही? आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच स्वतःची टेस्ला घेऊन मुलांना शाळेत सोडायला जायला किंवा ऑफिसला जायला किंवा मग लॉंग ड्राईव्हवर जायला आवडेलच की। पण मुद्दा असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या खिशावर बेस्ट बसचं भाडं 2 रुपयांनी जरी वाढलं तरी ताण येतो। आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या प्रताप सरनाईकांना हे माहीतच असेल, त्यामुळे आपल्या एसटी गाड्यांचा झालेला सापळा आणि त्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचा होणारा खुळखुळा याची जाणीवही त्यांना असेलच, नाही का? सध्या मुंबईसारख्या शहरांमधल्या रस्त्यांची अवस्था ही अतिशय वाईट आहे। इथे मिनिटाला अपघात होतात, रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं कंबरडं मोडतं। त्यामुळे 60-70 लाखांची टेस्ला कार घेऊन फिरवण्याचं स्वप्न सध्या तरी मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरच आहे। इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देण्यासाठी सबसिडी जाहीर झाली आहे। अटल सेतूपासून बऱ्याच ठिकाणी टोलमाफीही झाली। त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यापर्यंत परिवहन मंत्र्यांनी सल्ला देणं ठीक होतं, पण नातवाला शाळेत सोडायला महागडी टेस्ला विकत घेणं त्यांच्यासाठी परवडणार आहे। मात्र सर्वसामान्य पालक स्कूल बसच्या दरवाढीचे चटके खात असताना टेस्लाची स्वप्न दाखवणं थोडं अतिच झालं। यामिनी दळवीचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।